हे केस दिसतात आहेत है ना? मला पण दिसतात आहेत, मला पण दिसतात आहेत. येस, शेवटी माझी बायको माणूस झाली. माणूस. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या व्लॉगमध्ये. सो आता एक सीन झाला. ॲक्च्युली मला खूप भूक लागली होती आणि मी प्रतूला बोललो काहीतरी खायला बनवून घे, कारण जेवणाला थोडासा टाईम आहे. बट बोलतात ना ऊपर वाले की घर में देर है पर अंधेर नाही. काय झालं माहिती आहे, प्रतूची एक मैत्रीण आहे, नाव घेऊ मी, स्नेहा. प्रतूची एक मैत्रीण आहे स्नेहा. तिने चुकून तिचं पार्सल तिच्या ॲड्रेसवर न मागवता आमच्या ॲड्रेसवरती मागवलं आणि मागवलं. ॲक्च्युली आले पार्सल आणि बेसिकली मला खूप टाईमपासून खायची इच्छा पण होती. सो तिने मागवलं आमच्यासाठी नाही, स्वतःसाठी पाया सूप. पण तो आला आमच्या ॲड्रेसवरती. तिने माझ्यासाठी मागवलं, तुझ्यासाठी नाही मागवलं. काय पण असू दे यार, पण आलंय पार्सल. मला भूक लागली, आता पण खाऊया ते. कारण पाया सूप मी कॉलेज असताना खाल्लं होतं. प्रँक केलं घरात मागवलंय. नाही असणार नाही, मला स्मेल आला त्याचा. मित्रांनो, कॉलेजला असताना मी खायचो पाया सूप. पाया सूप बरं नसतं तेव्हा खातात, मे बी तिला बरं नाही वाटतं. हा, मग तिला आमचे आशीर्वाद की तू लवकर बरी हो, तुझं लवकर लग्न होऊ दे, सगळं बेस्ट होऊ दे. पण पाया सूप मला खायचं होता स्नेहा, थँक्यू सो मच. आता आम्ही खाऊन तुला रिव्ह्यू देऊ की कसा होता. आणि मछली वा, म्हणजे चांगला असणार. हा बघा हावरा कसा खातोय. हळू. खूप स्पायसी आहे का, भारी. मस्त आहे, मस्त आहे. नेक्स्ट टाइम भेजा फ्राय वगैरे मागव, फिश वगैरे असं काही तिथे ऑर्डर कर, चालेल मला. अजून काय फरमाईश? सुपर यार, मछली कर. मला पण देशील? नको, तू नको, चांगलं नाही. नालायक. चांगलं नाही, मी संपवतो पटपट. दे जास्त ना. वेळ ठेवलं तर खराब होईल. एक घास दे. इकडे तुला पुढे यावं लागेल. तर काय बोलत होतो आपण? हा, तर मी हे बोलत होतो की भारताची GDP खूप खाली पडली आहे. आपल्याला काहीतरी याच्याबद्दल विचार करायला हवा. आपण आपल्या सॅलरीमधून थोडेसे पैसे सरकारला देऊ. मला देऊन टाक, माझ्या अकाउंटमध्ये टाकून दे. गरीब. तुझ्यामध्ये सो प्रतूने एक नवीन लँग्वेज इंट्रोड्यूस केली आहे. कोणती? अनाकोंडा लँग्वेज. अनाकोंडा कशी? हजबंडा, बायकोंडा, चल जाऊया अंडा. काय करतो सोंडा? जेवलं संडा? अंडाच खाल्ला आपण. आणि अजून कुठली दुसरी रफची भाषा? ती तर खूप आधीपासूनची. असं ते तुला येते का? हो, बोल. तुर्फरच्या परफेक्टच्या जरफस्त मरफस्त भरफरच्या मरफरला हा पण आता मरफस्त. हारफाय कोरफल हारफाय. करफरमनीचा कॉर्फल हारफाय. करफमनीचा कॉर्फल हारफाय. मिरफी करफट किरफेटला. असं नाही बोलत. अर्फाचंच बोरफलतात. तुरफुला कारफाय धारफालो. हेरफे कॉर्फन लाईन फर्न लाईन हारफाय. स्वतःला तरी कळतंय का तू काय बोलतोस? तुर्फुज जिरफी लार्फाईन बोरफरलिस. तिरफे कॉर्फर्मन लार्फाईन हारफाय. तरफम कारफाय झारफल्लं. मारफरला कारफाय नाही झारफरलं. तुर्फ जिरफे बोरफलतेस. तिरफे लार्फाईन कुर्फ कॉर्फर्मन हारफाय. एकच लँग्वेज 10 वेळा बोलतोय. तुर्फुमच्या लोरफकांना कारफाय सरफरमसता हारफाय कारफाय. हा, माहित असेल खूप लोकांना रफची लँग्वेज. नरफरसेल मारफाई तरफर जाफळून दे. कारफाई परफॉर्मन नरफरी. मरफरला पण नरफाई येरफरते. मी शिकवली. तरफर नरफ हिरवी और मी शिकवली, मान्य कर. ओरफुम ऍक्टिंग फी आरफा आहे. हा, मी तुला शिकवली लँग्वेज. जाफरस्त ओरफम अफेक्टिंग करफरते की हेरफरला मिरफी शिरफर करली. अरफेन मरफरला अरफरदी. मी शिकवली तुला लँग्वेज. अरे नारफाई यार. मरफरला मी शिकवली. मरफायला अरफरदी परफरसून येरफरचं होतं. तुला ती पण लँग्वेज मी शिकवली, ती दुसरी लँग्वेज पण मीच तुला शिकवली. पण मी एक लँग्वेज तुला शिकवली आहे. कोणती? कुठली सांग? लव्ह लँग्वेज. लव्ह लँग्वेज.
करू मी याचं काय करू? थोडस कापून याला असं मस्का लावून खाऊ काय चहा बरोबर? हा, इथली स्लाइस दे, थोडीशी इथली स्लाइस दे. आणि बरं आहे ना असं तुला साचा रोज? असतं ना, साचा, त्या साच्यात टाकलं असतं. हे बघ. ओ, काय? आता हा जो शेप आहे असा हा ओव्हल आहे. हा हा बघ चौकोन. झोपली. जवळजवळ 2 तास झालेत. मला आता वाटतं 10-15 मिनिटांनी घोरायला पण लागेल जवळजवळ. काही मुलींमध्ये वेगळंच टॅलेंट असतं. जागा भेटेल तिकडे झोपतात. त्याच्यातली एक आहे. चला, ऑफिसचं काम वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही ठरवतोय की खाली जायचं. खाली जाऊन थोडं राऊंड मारू, किंवा बरेच दिवसापासून आम्हाला बॅडमिंटन खेळायचं होतं. सो बॅडमिंटन खेळायला जाऊ आणि थोडंसं वॉर्मअप पण होईल. बिकॉज मॉर्निंगला एक्सरसाइज करायची होती. मी तर जाऊन आलो जिमला, पण तो थोडंसं कामात होते त्याच्यामुळे तिला नाही जाता आलं. सो ती बोलते की आपण थोडंसं जाऊन खेळूया. सो खाली जाऊन खेळूया ना बॅडमिंटन. हो. ठीक आहे. तर आता आम्ही उतरलोय खाली. ॲज संकेत सेड आम्ही चाललोय बॅडमिंटन खेळायला. आता संकेत साईड नाही, ॲक्च्युली हिचं वर्कआउट नाही झाले सकाळपासून, पण म्हटलं थोडं बॅडमिंटन खेळलं तर थोडं कार्डिओ पण होईल आणि ॲक्च्युली पोट पण आमचं कमी होईल. माझं तर आहे नाही, ह्याचं आहे. तुम्ही व्हिडिओ बघा आणि व्हिडिओमध्ये सांगा कोणाचं पोट. ॲक्च्युली आहे दोघांचं. असू दे, पण आता आम्हाला 10च्या आधी जायचंय. कारण हां, तर आम्हाला आता 10च्या आधी जायचंय, कारण 10 वाजता इथे सगळं लाईट्स बंद होऊन जातात. मग आम्हाला खेळायला नाही मिळणार. म्हणजे आम्ही असं ग्राउंडमध्ये खेळणार आहे. हा, आमच्या इथे मस्त सोसायटीमध्ये खाली ग्राउंड आहे. हे लाईट्स तुम्ही बघताय, मागचे अशावाले लाईट्स आहेत. आमचा हा प्लेग्राऊंड एरिया आहे खाली. इथे सुद्धा फुटबॉल इथे खूप ग्राउंड सारे आहे. स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आपण करू शकतो. हे जे तुम्ही बघताय हा पूर्ण फुटबॉल ग्राउंड आहे. इथे बास्केटबॉल कोर्ट आहे आणि त्याच्या बाजूला लॉन टेनिसचं आहे. हम्म. त्याच्या बाजूला लॉन आहे थोडंसं, जिकडे आपण खेळणार आहोत आता. काही जवळजवळ अर्धा तास आम्ही लोक बॅडमिंटन खेळलोय. बघून समजलेच आमची असेल हालत. पण ऍक्च्युली खूप हवा होती, मी खेळायला नाही मिळालं. हा, त्याच्यामुळे थोडंसं मजा पण आणि ह्याला नव्हती. एवढं येत नाही म्हणजे. हा, 2 रिझन आहेत ॲक्च्युली. हवा पण खूप होती त्याच्यामुळे इकडे तिकडे शटल जात होता. दुसरं मला नीट येत नाही. सिम्पल असं आलं शटल तरी पण मला मारता येत नाही. त्याच्यामुळे हिला खूप कंटाळत होता. बट जेवढं वेळ खेळलो खूप मस्त, सारखं उचलायला लागतं. खूप मस्त स्वेट आलं, एकदम मस्त खेळलं. आणि हा, आय मीन 10 to 15 बॅडमिंटन खेळताना शटल खाली पडलं की आपण उचलतो आणि त्याच्यामुळे स्वेट येतं, एक्सरसाइज होते आणि त्या पर्पजसाठीच आम्ही खाली आलेलो. सो शटल जर खाली पडलं तर उचलायला प्रॉब्लेम काय, एक्सरसाइज होते ना आणि सारखं पोटाची. कोण थोडंसं खेळायला पण पाहिजे ना. मग आपण एक माणूस ठेवूया का? एक माणूस ठेवू तू जो आहेस पण ना. शटल खेळताना. तू आहेस ना उचलेल. माणूस. तुला कशाला आणलं होतं मी? त्याच्यासाठीच आणलं होतं. आणि ॲक्च्युली आम्ही खूप टाईम नंतर खेळतो. म्हणजे खूप टाइम नंतर खेळतो. ॲक्च्युलीमध्ये खेळत असतानाच फुल बॉडी अशी एकदम गरम झाली होती, फील होत होता. म्हणजे कंटिन्युअस तुम्ही अर्धा तास जर खेळताय, नंतर खेळलं की होतच ते. खूप टाईम नंतर जर खेळता तर थोडासा प्रॉब्लेम होतोच, हात वगैरे दुखायचा. आणि ऑलमोस्ट आम्ही महिन्यापेक्षा जास्त टाईम झाला होता. पहिले आम्ही खेळायचो खूप आधी. मी काय बोलतोय, आमचं रोज रोज खेळणं चालू असायचं. इकडे ना बर्थडे पार्टी चालू आहे. तर बुझू शकतो, जाऊन केक खाऊन ये. पण खूप कमी पब्लिक आहे तर त्यांना करू दे. ॲटलिस्ट जाऊन पाण्याची बॉटल तर घेऊ शकतो. पाण्यासाठी तर कोण नाही बोलणार नाही. नाही, आम्हाला एक मस्त जागा भेटली आमच्या इथे. 1 मिनिट आहे, तुम्हाला दाखवतो. ही मागे पूर्ण अशी जागा आहे, ही बॅक साईड आहे. या साईडला हे सगळं आहे. मगाशी तुम्हाला दाखवलं तर स्पोर्ट्स अरेना पूर्ण इकडे आहे, ठीक आहे. आणि बॅक साईडला पण दाखव. त्या साईडला पूर्ण अशी जागा, म्हणजे मध्ये पूर्ण सगळं बसायला वगैरे जागा इकडे.
आमच्या क्लब हाऊसचा पार्टी आणि बेस्ट जागा म्हणजे आम्हाला तुमच्याशी गप्पा मारायच्या असतील किंवा कुठल्या एखाद्या टॉपिकवरती आम्हाला डिस्कस करायचं असेल तर इकडे येऊन बसून आम्ही करू शकतो. कोणाचं डिस्टर्बन्स नाही, कोणच नाही आणि प्रॉपर बोलता पण येतं. लाईट पण चांगली आहे, बट एक आहे की इथे 10 वाजेपर्यंत लाईट असते, त्यामुळे संध्याकाळी थोडंसं सनलाईटमध्ये आलो ना प्रॉपर लाईट पण येईल, तुमच्याशी बोलता पण येईल, जसं कोणाचं डिस्टर्बन्स पण नाही. मग 10 वाजले, 10 सगळ्या लाईट्स बंद झाल्या. आता हळूहळू या लाईट्स पण बंद होतील. ठीक आहे गाईज, 10 वाजायला आले, जसं की सगळे लाईट्स बंद झाले आहेत. तर अरे मागच्या लाईट्स बघ कशा येतात त्याच्यामध्ये. सो व्लॉग आपण इथेच एंड करूया, काय बोलते? आता आम्ही जाऊन घरी जेव वगैरे आणि तसं पण झोपणारच आहे. हां, कारण आजचा दिवस मस्त गेला, छान गेला. तो तुम्हालाही जर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईबने आम्हाला थोडं मोटिवेशन भेटतं. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.